जय श्रीराम. हर हर महादेव. जय परशुराम. सर्वात प्रथम मला तुम्हाला एक सांगायचं आहे की उपस्थित मान्यवर यांच्या अल्पसा परिचय आपण सगळ्यांनी घेतला आहे. सगळ्यांना माहिती आहे की व्यासपीठावर कोण उपस्थित आहे, कोण बसलेलं आहे. आणि माझ्याबद्दलसुद्धा तुम्ही ऐकलं आहे. मी व्याख्याता म्हणून कसा आहे, काय आहे किंवा मला इथं कशासाठी बोलावलेलं आहे की एक ज्याला म्हणतात की आज जनरली व्याख्यात्यांकडून अपेक्षा अशा आहेत समाजाच्या की कार्यक्रमाला रंगत आणायची, कार्यक्रम चटकदार बनवायचा आणि फार मजा आली बाबा व्याख्यान ऐकून, मस्त वाटलं, बढिया बोलले साहेबाले आणि ऐकायचं इथं सोडून द्यायचं. तर अशा अपेक्षा मला माझ्याकडून तरी असं वाटते कोणाला नसतील. कारण की मला जेव्हा यांनी म्हटलं की एक अल्पसा परिचय तुमचा पाठवा की काय तुमच्याबद्दल सांगायचं, बऱ्याचदा आयोजक विचारतात असं की बाबा बऱ्याचशा व्याख्यात्यांना राग येतो की माझं हे सांगायचं राहिलं आहे, माझ्याबद्दल ते तुम्ही बोललाच नाही, तसं होऊ शकतं. पण मला सगळ्यात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर हे स्वतःची लाल करून घेणं, की मी असा मी तसा ते सांगायचं म्हणजे लोकांना की बाबा त्याच्यानं मला हा फार कठीण प्रसंग असतो. जेव्हा इथं व्यासपीठावर सुद्धा माझं इंट्रोडक्शन चालू असताना कोणी जर बोलत असलं की हे अशी व्याख्या देत, मला कसं तरी होतं, इथं माझा चेहरा बाहेर दुखत असतो. मला 10 लोक मारायला आली मला काही वाटणार नाही. खूपदा माझ्यावर हे प्रसंग बितलेत माझ्या जीवनात संघर्षाचे. पण ते स्तुती ती गोष्ट फार अवघड असते. त्याच्यानं तुम्ही ज्याही अपेक्षा व्याख्यात्यांकडून करता तशा अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू शकत नाही. कारण की ते एक स्ट्रेट टू द पॉईंट म्हणजे सीधी बात न बकवास आणि खूप जास्त शेरोशायऱ्या आणि आवाजाचे चढ उतार न वापरता जो महत्त्वाचा मुद्दा आहे मी त्या मुद्द्यावर बोलेल. वेळ कमी असतो, बोलायला भरपूर आहे. त्याच्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट ही कान म्हणजे हृदयाचे कान करून तुम्ही ऐकाल. कारण की खूप महत्त्वाचा विषय आहे. ब्राह्मणत्व आणि ब्राह्मणवाद. आता मला हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला सचिन पाटील तुम्ही बघा, त्याच्या खाली खूपदा कमेंट असतात की मला ब्राह्मणांचा इतका पुळका का, कारण की मी काही ब्राह्मण नाही आहे. आता प्रश्न असा आहे की पुळका ब्राह्मणांचा आहे का पुळका धर्माचा आहे? ब्राह्मण हा महत्त्वाचा घटक मला का वाटतो? हा मलाच नाही तर आजपर्यंतच्या अनेक क्षत्रिय राजांना, जे मालोजी राजे भोसलेंपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उल्लेख आलेले आहेत, ते उल्लेख असे आलेले आहेत की गो ब्राह्मण प्रतिपालक. आणि हा स्वतः शंभूराजांनी उल्लेख केलेला आहे भोसले कुटुंबाचा, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून. गाय आणि ब्राह्मणांचे प्रतिपालन करणारा. गाय आणि ब्राह्मणांचे प्रतिपालन करणारा का? कारण की हे दोन महत्त्वाचे घटक आहेत आपल्या धर्माचे, संस्कृतीचे, गाय आणि ब्राह्मण. देश तोपर्यंत देश असतो जोपर्यंत त्या देशाची संस्कृती अबाधित आहे, आणि संस्कृती तोपर्यंत अबाधित आहे जोपर्यंत त्या संस्कृतीला जपणारा घटक अबाधित आहे. हिंदुस्थानामध्ये, अखंड हिंदुस्थानामध्ये ती जबाबदारी ब्राह्मणांची आहे. या देशाच्या संस्कृतीला लोकांपर्यंत पोहोचवायची, शास्त्राच्या बद्दलची माहिती, शास्त्रोक्त माहिती आणि शास्त्रोक्त धर्माचरण. आचार्यहीनम न पुनंती वेदा. जो आचार्यहीन आहे, जो ज्याचं आचरण शुद्ध नाही आहे, त्याला वेदसुद्धा पावन होत नाहीत, वेदसुद्धा त्याच्यावर कृपादृष्टी करत नाहीत. तर हे आचार काय आहे, हे आचारसंहिता घालून देण्याचं काम जे आहे ते ब्राह्मणांचं आहे. देश म्हणजे केवळ देशाची बॉर्डर नाही आहे. म्हणजे मॅकमोहन आणि रॅडल क्लिफ रेषेच्या आतमध्ये जो आपला देश आहे त्याला आपण देश म्हणू शकतो का? तर अजिबात नाही. देश म्हणजे काय? तर देशातली लोक, अजिबात नाही. देशातली लोक म्हणजे देश नाही. लोक पाकिस्तानात आहेत, पाकिस्तानात काही डुकरं नाही आहेत, म्हणजे आहेत तेच, पण ते आपण म्हणू की बाबा इतर देशात आहे, शेवटी काय माणसंच आहेत ना ती. देश ह्या काय विशेष काय असतं देशाचं? हिंदुस्थानाचं वैशिष्ट्य काय? हिंदुस्थानाला आपण हिंदुस्थान का म्हणतो? कारण की हिंदुस्थानाला हिंदुस्थानाची स्वतंत्र संस्कृती आहे. आज आपण डौलानं उभे आहोत संपूर्ण जगामध्ये. विश्वगुरू वगैरे त्या बाता मी करणार नाही. मी जसं सांगितलं की मी खूप प्रॅक्टिकल बोलणारा व्यक्ती आहे. भयंकर म्हणजे मला खूप जास्त भावनिकता अजिबात आवडत नाही. धर्माच्या बाबतीत सुद्धा मी खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहे. धर्म हा प्रॅक्टिकल असला पाहिजे, प्रॅक्टिकल, व्यावहारिक असला पाहिजे. आणि आपलं शास्त्र हे व्यावहारिक आहे. हे मी खूपदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो लोकांना की बरेचसे लोक म्हणतात जुने जाऊ द्या, मरणा लागून जाळूनी किंवा पुरुनी टाका, सगळं काही सोडून द्या, सगळं काही सोडून द्या. म्हणजे ते मी नेहमी म्हणत असतो, माझं एक वाक्य असतं की बाबा मी हिंदू आहे, मी सकाळी उठत नाही लवकर, मी पूजापाठ करत नाही तरीही मी हिंदू आहे, मी आंघोळ करत नाही तरी मी हिंदू आहे, मी नॉनव्हेज खातो तरी मी हिंदू आहे,
मी अमुक करतो तरी मी हिंदू आहे, मी टमुक करतो तरी मी हिंदू आहे. अरे तू कशाला आहेस? उपकार करतोयस? उद्या मुसलमान झाला, आमच्या काय बाबाचं चाललंय? धर्म हा जो आहे हा आचरणाचा भाग आहे. धारयति इति धर्म. हे आचरण शुद्ध आहे. या आचरणाची एक आचारसंहिता आपल्या धर्मानं कायमस्वरूपी पाळलेली आहे. म्हणूनही इतके आक्रमण झाल्यानंतरही हा देश हा टिकून आहे, हा सक्षम आहे, हा उभा आहे. कारण त्याला कारणीभूत आहे या देशाची संस्कृती, या देशाची परंपरा, या देशाची धरोहर. मग हे सगळं असून म्हणजे या देश म्हणजे काय, तर ह्या देशाची संस्कृती आणि ह्या देशाची परंपरा आणि या देशाच्या संस्कृती आणि परंपरेसोबतची आपली जी निष्ठा आहे त्या निष्ठेनं आजवर या देशाला टिकवलेलं आहे. आणि ती निष्ठा सर्वाधिक म्हणजे या देशाच्या जर का ज्याला आपण नीव म्हणतो, ज्याला आपण बेस म्हणतो, ज्याला आपण पाया म्हणतो, हा पाया जर का हलवायचा असेल तर आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल, तर या देशाच्या ब्राह्मणांना टार्गेट करावं लागेल. ही गोष्ट फार आधी समजलेली आहे. देशाच्या तुकडे करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना फार आधी ही गोष्ट समजलेली आहे आणि त्यांनी खूप आधीपासून अशा पद्धतीची मानसिकता, अशा पद्धतीचा न्यूनगंड ब्राह्मण समाजाच्या मध्ये भरलेला आहे. न्यूनगंड म्हणतो मी. इथं एकत्र आल्यानंतर सगळेजण बसल्यानंतर आपण इथं खूप छान गप्पा मी ऐकतो की बाबा नाही हे आपण आपले सगळे समाजाची लोक आहेत, आपण त्यांना अशा पद्धतीची मदत करू तशा. हे सगळं ह्या आतमध्ये इथून बाहेर गेल्यानंतरची परिस्थिती फार बिकट आहे, विपरीत आहे. जे मी प्रत्यक्ष अनुभवतो, जे मी प्रत्यक्ष बघतो, ती परिस्थिती अशी आहे की आम्हाला ब्राह्मण सांगावं का चार चौघांमध्ये हा प्रश्न पडतो. समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा भूमंडळी कोण आहे. समर्थ रामदास स्वामींच्या सेवकांना, रामदासी लोकांना कोणी वक्रदृष्टी करून सुद्धा बघू शकत नाही, असं समर्थ रामदास स्वामींचं मत होतं, मान्यता होती. आज तशी परिस्थिती आहे का? धर्माधिकारींच्या कार्याबद्दल मला खूप आदर आहे. त्यांना पुरस्कार दिला होता आपल्या महाराष्ट्र शासनाने. त्या पुरस्काराच्या दरम्यान 11 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. आपल्याला कल्पना असेलच, बरोबर आहे. तुम्हाला तिथे त्या शेवटी मृतात्मेच आहेत, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण थोडंसं कठोर बोलतो मी. मला त्या लोकांबद्दल सहानुभूती नाही, खोटं नाही सांगत मित्र. ती लोक जर का समर्थ रामदास स्वामींचा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा अपमान झाला, त्या अपमानाच्या विरोधात लढताना ती 11 लोक जर का मेली असती तर आपण त्यांची स्मारक उभी केली असती. महाराष्ट्रामध्ये आपण भगवान परशुरामांचं नाव घेतो. परशुरामांच्या जयंतीनिमित्तच मी इथे आलेलो आहे. ज्या माणसाच्या हातामध्ये शस्त्र आहे, माणसाचे म्हणतोय बरं मी जाणीवपूर्वक, पहिले भगवान परशुरामांना माणूस म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागेल, नंतर त्यांना ते भगवंत आहेत. कारण काय होते ना, आपण एकदम डायरेक्ट भगवान म्हणून दिलं ना, नाही ते भगवान आहे तो. मी आता एका रामदासी व्यक्तीसोबत माझा एक 3-4 वर्षापूर्वी एक वाद झाला होता. त्यांनी सांगितलं होतं की नाही समर्थ आहेत, ते समर्थ बघून घेतील, ते शिक्षा करतील उचित, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना ते उचित शिक्षा करतील. अच्छा, तू कशासाठी आहेस? दिस पीपल आर स्पिरिच्युअल मोरॉन्स. स्पिरिच्युअल मोरॉन म्हणतो मी या लोकांना. अध्यात्माच्या आड स्वतःचं षंडत्व लपवणारी लोक आहेत ही. स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत अर्जुनासोबत, आणि स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनासोबत असून सुद्धा ते स्वतः हातात शस्त्र घेत नाहीत. ते म्हणतात अर्जुना तू तुझा गांडी उचल, तुझी नीट घाल. बरोबर आहे. पण आम्हाला म्हणायचं की नाही समर्थ आहेत ते बघून घेतील, परशुराम आहेत ते बघून येतील, काही बघणार नाहीत, ते चिरंजीव आहेत, ते फक्त तुमच्याकडे बघतील, ते म्हणतील तू मर, तुला सांगतो मी. त्यांनी स्वतः भगवंत असून हातात शस्त्र घेतली. त्यांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे की बाबा तुमचा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. मग आम्ही काय करतोय, आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतोय. आम्ही बघतोय की बाबा दुसरा कोणीतरी तारणहार येईल, दुसरा कोणीतरी येईल आणि आम्हाला या परिस्थितीतून तारून घेऊन जाईल. आज ब्राह्मण्य आणि ब्राह्मणवाद मधला पहिला विषय ब्राह्मण. आज मला ब्राह्मणांचा पुळका वगैरे काही नाही, मला माझ्या धर्माचं रक्षण करायचं आहे. कारण की जगद्गुरु तुकोबारायांचा आम्हाला आदेश आहे की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा काम बीज वाढवावे नाम. आणि ह्या धर्माच्या रक्षणासाठी ब्राह्मणांची आवश्यकता आहे, पण शुद्ध बीज ब्राह्मणांची आवश्यकता आहे. बरं, आजकाल नकली खूप झालेत, समजलं. इथं येऊन सांगतात की मी ब्राह्मण, बाहेर जाताना त्यांना लाज वाटते सांगायची. न्यूनगंड, प्रचंड न्यूनगंड आहे. अभिमान शून्य, पाठीचा कणा नसलेली, ग्लानी आलेले आणि आकंठ न्यूनगंडात बुडालेली लोक.
खोट्या इतिहासाला अभिमानानं गौरवानं स्वतः मिरवणारी लोक आहेत. पहिल्यांदा जेव्हा आपण ब्राह्मण हा शब्द वापरतो, पहिल्यांदा आपल्याला हे कबूल करावं लागेल की मी जन्माने ब्राह्मण आहे. जन्मानं जे आहे ते शूद्रा, संस्कारात द्विजोच्यते, कर्मात द्विजोच्यते, हे इतकं आमच्या डोक्यात ठासून भरलंय. स्कंद पुराणामधला श्लोक आहे, याच्यावर निवृत्ती महाराज भक्ती हरिभक्त परायण संप्रदायाचे भीष्माचार्य नेहमी बोलायचे की याचा खूप चुकीचा अर्थ घेतला आपण, की जन्माने कोणीच ब्राह्मण नसतो. अरे तुम्ही कितीही आपटली ना आणि तुम्ही कितीही घासली तरी तुमचं जन्माचं ब्राह्मणत्व जाणार नाही. लक्षात घ्या. पहिले हे स्वीकारा की मी जन्माने ब्राह्मण आहे. हे कुठून आणलंय हे खूळ नवीन, की कोणीही जन्माने ब्राह्मण नसतो, कोणीही त्यांच्या संस्काराने ब्राह्मण होतो. आणि तुम्ही कोण आहे मग? ते जातीच्या दाखल्यावर जे ब्राह्मण आलेलं आहे त्याचं काय करणार तुम्ही? पहिल्यांदा तुम्हाला जन्माने मी ब्राह्मण आहे, जन्माने मी ब्राह्मण होतो, संविधानानुसार जन्माने मी ब्राह्मण आहे, हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. म्हणजे इथं आला जातीचा अभिमान, दुराभिमान नाही, जातीचा अभिमान. वर्ण आश्रम करती चोख, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की वर्ण आश्रम करती चोख तरी ते पाविशी उत्तम लोक. तुकोबारायांनी म्हटलंय बरं. मी समर्थ रामदास स्वामींचा पण दाखला देत नाही. तुकोबारायांचा दाखला दिला ना तर बघ ब्राह्मणेतर लोक शांत बसतात. बरोबर आहे. वर्णाश्रम करशी चोख तरी ते पाविती उत्तम लोक. मी जन्माने क्षत्रिय आहे, मी कर्माने क्षत्रिय आहे, मला क्षात्र कर्म केलंच पाहिजे. 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला की मी तुला ही गीता सांगितली नसती तरी तू युद्ध केलं असतं, कारण तू क्षत्रिय आहेस, हा तुझा स्वभाव आहे. मग आता तुम्ही ब्राह्मण झालात, त्याला तुम्ही काय करू शकता सांगा मला? तुम्ही कितीही नगाळा घेतला आणि ढोल वाजवत बसले की नाही नाही माणूस कर्माने ब्राह्मण असतो, जन्माने ब्राह्मण नाही. आधी पहिले हे स्वीकारा की मी जन्माने, नंतर आपण कर्मावर येऊ की ब्राह्मणांनी कर्म काय करायला पाहिजे. आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी नास्तिक आहे, मी जात मानत नाही, हा सर्वात जास्त जो आवाज आहे, हा सर्वात जास्त जो रोख आहे, हा ब्राह्मण समाजामध्ये मला सर्वात जास्त ऐकायला मिळतो. काय अभिमान असतो तो नास्तिक असल्याचा, म्हणजे मी सुशिक्षित आहे म्हणून मी नास्तिक आहे. 2 मिनिटात मी नास्तिकतेचं वस्त्रहरण करू शकतो. लक्षात घ्या. नास्तिकांनी माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी, मस्त चांगली एक ज्युडिशरी बसवावी, चांगले न्यायाधीश बसवावे आजूबाजूला आणि त्यांच्याशी माझी चर्चासत्र घडवून आणावं. काही 4-5 प्रश्न आहेत मला नास्तिकांना विचारायचे. नागडे करून नाही पाठवले तर मिशा काढून देईल मी. नास्तिकता हे अवडंबर आहे, नास्तिकता हे ढोंग आहे. लक्षात घ्या. नास्तिकतेपेक्षा मोठं ढोंग, धर्म ही अपुची गोडी आहे, नास्तिकता हे ढोंग आहे. नास्तिकतेसारखं मोठं ढोंग कोणतं असू शकत नाही. 2 मिनिटात मी सिद्ध करतो. ह्या प्रश्नाचं उत्तर जगाच्या पाठीवर कुठल्याही नास्तिकानं मला द्यावं की तू नास्तिक आहेस. समजा एखादा व्यक्ती म्हणतो की मी नास्तिक आहे. अच्छा, तू नास्तिक आहेस तर तू नैतिक आहेस का? एक नास्तिक व्यक्ती कधीही नैतिक असू शकत नाही, कधीच नैतिक असू शकत नाही. कारण नैतिकतेला कारण लागेल ना. म्हणजे मी नैतिक आहे कारण मी कर्मसिद्धांत मानतो, मी क्रियामान, मी संचित आणि मी प्रारब्ध मानतो. मी मानतो जन्ममृत्यूचा फेरा, मी मानतो की माझ्या संचितामध्ये काही कर्म माझे जे मी करेल ते माझ्या संचितामध्ये जमा होतील, प्रारब्ध म्हणून मला ते भोगावं लागेल हे मी मानतो. म्हणून मी कुठलीही क्रिया करताना फलेच्छेचा त्याग करून ती करावी, निष्काम मनाने ती करावी, ही माझी धारणा आहे. कोणाला दुखू नये वगैरे वगैरे वगैरे. हे माझं नास्तिकतेचं हे माझं नैतिकतेचं अधिष्ठान आहे. बरोबर आहे. नास्तिकाचं काय अधिष्ठान आहे? मी म्हणतो म्हणून मी नैतिक आहे. तू म्हणतो, तू कलेक्टर आहेस का? तुझ्या म्हणण्यावर आम्ही काय विश्वास ठेवावं? मी म्हणतो म्हणून मी नैतिक आहे. तुझ्या नैतिकतेचं अधिष्ठान काय आहे मला सांग. जर तू नास्तिक असूनही तू नैतिक आहेस याचा अर्थ तू लबाड आहेस, तू खोटा आहेस किंवा तू मूर्ख आहेस. अरे नास्तिक असून नैतिक आहेस म्हणजे तू मूर्ख आहेस. तुला ना जन्म आहे, ना मृत्यू आहे, ना तुला पाप आहे, ना पुण्य आहे, ना सुख आहे, ना दुःख आहे, तुला काहीच फरक पडत नाही. मग तू नैतिकता पाडशील कशाला? तू एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर का करणार नाहीस? काय कारण आहे तुला न करायला? फक्त बायकोला माहित नाही पडू द्यायचं. बरोबर आहे. काय संबंध काय आहे नास्तिकतेचा आणि नैतिकतेचा? मी म्हणतो म्हणून मला असं वाटते बुडती हे जन देखवे ना डोळा. तुला काय ठेका दिलाय का? यदा जीवेत सुखम जीवेत ऋण कृत्वा घृतम पिवेत, जब तक जीव शान से जीव कर्जा करोवर घी पियो. बरोबर आहे. नास्तिकतेचं तत्वज्ञान काय आहे? नास्तिक मी लौकिक अर्थानं म्हणतोय. लौकिक अर्थानं म्हणजे शास्त्रीय व्याख्येतून नाही. शास्त्रीय व्याख्या काय आहे की जो वेदांना मानत नाही तो नास्तिक. लौकिक अर्थाने जो ईश्वरालाच मानत नाही. निरीश्वरवादी सांख्य सुद्धा आहे, पण सांख्य वेदच अधिष्ठान आहे सांख्याला. आपण आज लौकिक अर्थाने नास्तिक म्हणतोय की जो वेद आणि जो ईश्वर दोन्ही पण मानत नाही. लौकिक अर्थाने जो नास्तिक आहे त्याचं तत्वज्ञान काय आहे? यदा जीवेत सुखम जीवेत ऋण कृत्वा घृतम पिवेत, जब तक जीव शान से जीव कर्जा करोर घी पियो.
कारण की ना त्याला ते कर्ज फेडायचं आहे, ना तो जन्ममृत्यू मानतोय, तो ऐश आरामात करतोय. नास्तिकतेच्या केंद्रस्थानी काय असते? धर्म अर्थ काम मोक्षमध्ये नास्तिकतेच्या केंद्रस्थानी असते काम, अर्थ पण नाही, काम. अर्थ हे साधन आहे, काम हे साध्य आहे, बरोबर आहे. मग जर का काम तुझ्या केंद्रस्थानी आहे तर तू नैतिक कसा असशील? तू तर एन्जॉय करायला आलास ना जगात, पण तरी जर का तू नैतिक असतो तू येडा आहेस. नाही तर मग आम्हाला येडा बनवतोयस, बरोबर आहे. त्याला नैतिकतेचं अधिष्ठान असू शकत नाही. माझा नास्तिक हिंदूंवर काडीचाही विश्वास नाही, मी सांगतो. असं काही नसतंच, असं काहीच नसतं. नास्तिक हिंदू नावाचा पदार्थच जगात अस्तित्वात नाही आहे. जो नास्तिक आहे ब्राह्मण आहे, जो नास्तिक आहे हिंदू, असं काहीच नसतं. तुम्हाला एक अधिष्ठान लागेल, तुम्हाला कर्माचं अधिष्ठान लागेल, तुम्हाला ईश्वराचं अधिष्ठान लागेल. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ज्या व्यक्तीला अधिष्ठान नाही तो व्यक्ती हिंदूच नाही आहे. ही सर्वात पहिल्यांदा मनावर गोष्ट ठासून ठेवा. म्हणून पहिला शब्द आहे ब्राह्मण. तुम्हाला हे मान्य करावं लागेल की मी ब्राह्मण कर्माने नंतर बघू, पहिले मी जन्माने ब्राह्मण आहे. उद्यापासून इथून गेलेल्या प्रत्येकाने मी जात मानत नाही, तू मानत नाही, तुझ्या मानण्यानं काय फरक पडतं रे? घोडे लोक तुला घरी येऊन लावतील, काही फरक नाही पडत. तू जर का उद्या एखाद्या रस्त्यात ब्राह्मणेतर चळवळीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या एखाद्या माणसाला सापडला, तुझं आडनाव त्याला दिसलं, हा जोशी कुलकर्णी अभ्यंकर कर्णिक अमुक धमुक तमुक आहे, तो तुला 10 शिव्या देईल. अरे मी मानत नाही, त्याला काय, त्याच्या बाबा अब्दुल्ला जर का तुम्ही सापडले ना रस्त्यात, अरे नाही मी संभाजी ब्रिगेडचा आहे, मी मराठा सेवा संघाचा आहे, दंगल चालू असू द्या, त्याला काही देणे घेणे नाही, तू संभाजी ब्रिगेडचा आहेस का मराठा सेवा संघाचा आहेस, तू अब्दुल नाही आहेस एवढंच त्याला काफी आहे. तुम्ही कितीही आदळून सांगितलं ना की बाबा नाही मी तुमच्याच चळवळीतला आहे, तुमचाच आहे, पण तू जन्माने ब्राह्मण आहेस, मग तुम्हाला काय करावं लागेल? लोमतं व्हावं लागेल त्यांच्या ताटाखालचं मांजर. त्यांच्या ताटाखालचं मांजर कसं? प्रसन्न जोशी, निखिल वागळे, बरोबर आहे. हातभर जीभ बाहेर काढायची, पायाच्या त्या टाचीपासून चाटत न्यायची, तरी सुद्धा हरिनरके काय म्हणतील? हा ब्राह्मण आहे, हा आमच्या चळवळीतला नाही. आयुष्यभर घासली त्या माणसानं, एवढी घासली की डोक्यावरचे केस गेले निखिल वागळेच्या, पण शेवटी तो ब्राह्मणच आहे. त्याला टोमणे ब्राह्मण म्हणूनच बसतात. आलं का लक्षात? अरे फाटके कपडे घालून तुम्ही स्वामित्व स्वीकारा ना, सुटा बुटातली गुलाबी स्वीकारल्यापेक्षा. इथून आपली सुरुवात आहे की मी ब्राह्मण आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटेल, कारण की याला तुकोबारायांचं प्रमाण आहे, वर्णाश्रम करती चोख, याला ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान आहे. ज्ञानेश्वरीने वेदांना कृपण म्हटलेलं, का म्हटलेलं, कसं म्हटलं तो नंतरचा विषय. का म्हटलंय तुम्हाला कल्पना असेल बऱ्याचशा लोकांनी, जर का ज्ञानेश्वरी वाचली असेल, कारण की त्याचा अधिकार कोणाला आहे? ब्राह्मणांना आहे. काही गोष्टी अशा आहेत आपल्या धर्मशास्त्रातल्या की धर्मस्य सूक्ष्म निपुणोपलक्षा महाभारतातला श्लोक आहे. आणि महाभारताच्या बद्दल माऊली ज्ञानोबारायांनी काय म्हटलेलं आहे की म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची तिही लोकी. म्हणून महाभारती जे नाही जे ते नोहेची तिही लोकी म्हणजे काय की जे महाभारतात नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितलं की जे महाभारतात नाही आहे ते तिन्ही लोकात नाही आहे. महाभारतातला एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की धर्मस्य सूक्ष्म निपुणोपलक्षा, म्हणजे धर्म इतका सूक्ष्म आहे की तो सूक्ष्म बुद्धीच्या लोकांना समजेल. सूक्ष्म बुद्धीची लोक म्हणजे कोण? ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. सूक्ष्म बुद्धीची लोक ते नाही की ज्यांनी शास्त्रावर PhD केलेली आहे. लक्षात घ्या, आजकाल सूडबूड घालून लोक येतात आणि पुरोहितांना अक्कल शिकवतात. नाही, वेदांमध्ये असली, अरे याला ज्ञान नाही, याला भाव लागतो. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिदले विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूच्या संगती तरुणोपाय. कोणाच्या संगतीत तरुणोपाय आहे? साधूंच्या संगतीत तरुणोपाय आहे. त्याला भाव लागतो, त्याला ज्ञान लागत नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुमच्या धर्माची उकल करणारी लोक जी आहेत ती सुटाबुटातली आहेत. म्हणजे धर्म फक्त धोत्रातल्या माणसांनी सांगावा असा माझा अट्टहास नाही, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या मनात भाव नाही, ज्यांना उपनिषदांची चिकित्सा करायची आहे, ज्यांना वेदांची चिकित्सा करायची आहे, ती लोक तुम्हाला धर्म सांगत आहेत. आणि त्याच्यामुळे वर्णाश्रमाचा जो अर्थ ते काढतात, ते सोयीनुसार प्रत्येकजण आपापली बॅटिंग करतोय.
त्याच्यामध्ये संघ भाजपासुद्धा मागे नाही. प्रत्येकजण सोयीनुसार आपापली बॅटिंग करतोय. त्याला जिथे जिथे जास्त मतं दिसतात मग तो थोडासा ट्विस्ट, थोडासा धर्म फ्लेक्झिबल करा म्हणते. धर्म फ्लेक्झिबल नाही, धर्म रिजिड आहे, धर्म कठोर आहे. तो कठोर आहे म्हणून तो धर्म आहे. बरोबर आहे. तो जर का प्रत्येकाच्या बसची गोष्ट असती तर आंडू पांडू गिल्ली दांडू सगळे धार्मिक बनवले गेले असते. बरोबर आहे. धर्म काय आहे? जगद्गुरु तुकोबारायांना जगद्गुरु का म्हणतात? आजकाल गल्ली गोळा तर जगद्गुरु झाले, तो भाग वेगळा. पण तुकोबारायांना जगद्गुरु का म्हटलं जाते? कारण की वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा येरांनी वाहावा भार माथा. माऊली ज्ञानोबारायांनाच माऊली का म्हटलं जातं? नाही, धर्म फ्लेक्झिबल करा म्हणते. आपल्याला त्यांची पण मतं पाहिजेत, ह्यांची पण मतं पाहिजेत. ठीक आहे ना, राजकीय हिंदुत्व मस्त आहे ना, छान चाललंय. अबकी बार 400 पार आपणही त्यातलेच, हरकत नाही. पण त्या राजकीय हिंदुत्वाने माझ्या धर्माचा बळी देता कामा नये. नास्तिकांच्या हातात सत्ता, धर्म फ्लेक्झिबल करणाऱ्यांच्या हातात सत्ता, धर्माच्या नावावर काहीही चालू करायचं नाही, हेही माझ्या धर्माला चालतं. याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. हे झालं ब्राह्मण. आता ब्राह्मण्यावर येतो मी. ब्राह्मण्य काय आहे मला सांगा. की इकडून तिकडून एकच व्यवसाय आजकालच्या तरुण ब्राह्मणांच्या हातात राहिलेला आहे, ज्याच्यात आरक्षण आहे, की जो त्यांनीच करावा, ते म्हणजे पौरोहित्य. बरोबर आहे. काय हरकत आहे? काय चुकीचं आहे याच्यात? ब्राह्मणांनी पौरोहित्य करावं. ॲज अ मराठा पाटील म्हणून मी सांगतो की मला जर का 16 संस्कारांमध्ये संस्कार करायचे असतील तर मी ते ब्राह्मणांच्याच हातून करून घेईन. पण आमचं हिंदुत्व झालंय आता फ्लेक्झिबल. बरोबर आहे. आता आम्हाला काय आहे ना, की वंश परंपरागत जे बडवे आहेत, जे पुजारी आहेत, ते आम्हाला नको आहेत. मग आता तिथं परीक्षा आली, मग तिथं प्रत्येकाला भरती आली. बरोबर आहे. धर्म फ्लेक्झिबल करायचा ना आम्हाला. बरोबर आहे. मग पौरोहित्याचे क्लासेस आले, मग सगळ्यांना पौरोहित्य शिकवा आलं. इथं बसलेल्या बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट मान्य आहे. बऱ्याचशा लोकांना काय हरकत आहे दादा? काय हरकत आहे? बरोबर आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. वैभव मांगले माहिती ना, टकला तो मंदिराच्या बाहेर चपला चोरी केल्याने माझा देवावरचा विश्वास उडाला. काय भिकारचोट माणूस आहे. डोक्याला एवढी खोय आहे पडलेली. माझ्यावर हल्ला झाला होता, जबर मारहाण झाली होती, पळून गेले ते. मग त्याच्यानंतर ते निषेध मोर्चा वगैरे निघाला येते. माझ्या परिघातल्या कुत्र्यानंही असं म्हटलं नाही काही कामाचा नाही रे धर्म, रट्टे बसतात. बरोबर आहे. याच्यात चपला चोरी गेल्या तर हा म्हणतो माझा देवावरचा विश्वास उडाला. माझ्या गुडघ्यापर्यंत रक्त होतं. ते फोटो उपलब्ध आहेत नेटवर, बघा तुम्ही. सचिन पाटील हल्ला टाका, तुम्हाला दिसेल. काही घंटा फरक पडला नाही. कारण की हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसी महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेया युद्धाय कृतनिश्चय. मेलो तर स्वर्ग, जगलो तर राज्य. ही मानसिकता आहे आमची. राज्य तर नकोय आम्हाला. राज्य राज्यकर्त्यांनीच करावं. धर्माती विरक्ती हाच खरा धर्म आहे. विरक्ती हेच धर्माचं फळ आहे. पण इथे माझा मुद्दा असा आहे की तो टकल्या वैभव मांगले, त्याला विचारलं की बाबा तुमचं कलेबद्दल काय मत आहे, कला कशी शिकता येईल कला. तो म्हणते नाही, कला शिकता येते हे माझं मतच नाही. तुम्ही बघा ती मुलाखत. कला ही उपजतच असते. कला ही तुमच्या रक्तातून येते, DNA. बरोबर आहे. आणि उद्या जर का मी असं म्हटलं की पौरोहित्य रक्तातून येते तर मार डालो, काट डालो, साला ब्राह्मणवादी, मनुवादी. बरोबर आहे. अरे कशाला मला एक समजत नाही की जो वादाचा विषय आहे त्याच्यात आपल्याला हात घालायचा आहे कशाला? की धर्मपंडित त्यांची तुम्ही मतं घेतली तर ती लोक याला मान्यता देत नाहीत. पौरोहित्य बाबा एकमेव व्यवसाय उरलाय, तो करू द्या ना ज्याला करायचा त्याला. तुम्हाला त्याच्यातही तुम्हाला काय करायचं तोही सगळ्यांना वाटून द्यायचा आहे. नाही, कसं आहे, सगळ्यांना अधिकार आहे. अरे मग पौरोहित्याचा अधिकार नाही, मग तुमचा देव काय कामाचा? योग याग विधी येणे नाही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. कोण म्हटलंय? माऊली ज्ञानोबारायांनी. का म्हटलंय? त्यांनी सांगितलं भक्ती मार्ग. राम नामाचा कोणाला विटाळ नाही, ऐसे केले या गोपाळे नाही सोहळे ओळे. शेख महम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. भक्ती मार्ग सर्वांसाठी आहे, रामनाम सर्वांसाठी आहे, भजन मार्ग सर्वांसाठी आहे, कीर्तन मार्ग सर्वांसाठी आहे, संकीर्तन मार्ग सर्वांसाठी आहे. तो सगळ्यांसाठी खुला आहे. त्याचा प्रचार प्रसार करा. भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करा. आळंदीला सगळ्यांनी जा. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करा. पण नाही, आम्हाला काय करायचं आहे? पौरोहित्य सर्वांसाठी खुलं करायचं आहे. आपल्याला धर्माचे सूक्ष्म गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. धर्माच्या सूक्ष्म गोष्टी कुठल्या लक्षात घ्याव्या लागतील? की सर्वप्रथम
आपल्याला पूर्वमीमांसा ज्याच्यात हे कर्मकांड येतं, त्या पूर्वमीमांसेच्या वर ज्या लोकांची श्रद्धा आहे त्या लोकांनी पूर्वमीमांसेच्या अनुसार कर्मकांड आम्हाला करून घ्यायची आहेत. अथतो धर्मजिज्ञासा ज्यांना करायची आहे त्यांनी त्या त्या पद्धतीनं करावं. हा वादाचा विषय तिथे हात घालू नये, नाहीतर मग धर्ममार्तंडाची सभा बसवावी, त्याच्यामध्ये चर्चासत्र घडवावं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज रोजी जर का आमचे शंकराचार्य जरी एखाद्या शब्द बोललेत, चारी पीठांच्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद असो की निश्चलानंद सरस्वती असो, तर ह्याला काय कळतं म्हणणारे आपल्या समाजातले लोक हजार उभे करून देतो मी तुम्हाला. मोठमोठ्या कीर्तनकारांनी, मोठमोठ्या भागवतकारांनी जेव्हा निश्चलानंद सरस्वतीने राम मंदिराच्या पूजेला याला विरोध केला, तेव्हा त्यांचे शब्द काय होते माहिती आहे का? नाही, ते मोठी व्यक्ती आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो, पण जे होते ते चांगलं होते. ही भाषा सामान्यांची पण पाहिजे होती, पण माझ्या संपर्कातले बहुतांश ब्राह्मण याचा तो थोबाडच मला पाहावं वाटत नाही म्हणते. अरे शंकराचार्य आहेत ना, ते लाज वाटली पाहिजे ना आपल्याला. कोणाबद्दल कोणाची मापं काढतोय आपण? एथ वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेवती येरत अनुष्ठती सामान्य सकळ. धर्माच्या बाबतीतले निर्णय तर निदान त्यांना घेऊ द्या, आणि नाही तुम्हाला पटत तर शांत बसा. प्रत्येक जण काय झालंय ना, ह्या जेव्हापासून हा 1.5 GB डेटा फ्री झालाय ना, फ्री नाही म्हणजे आता पहिले फ्री होता तो, तेव्हापासून ना प्रत्येक जण धर्ममार्तंड झालाय. प्रत्येक जण धर्ममार्तंड झालाय. अविमुक्तेश्वरानंदांच्या एका वाक्य होतं की बा गुरु कसा असला पाहिजे. त्यांनी शास्त्र शुद्ध सांगितलं की गुरु कसा असला पाहिजे की जो वेद जाणतो, ज्याच्यामध्ये वेद जाणण्याची क्षमता असते, तो व्यक्ती त्याने सांगावं. आणि ते सांगत होते. तर त्याच्याखाली एक जण म्हणते की महाराज तुमचा अभ्यास कमी आहे. बरं, महाराष्ट्रातलंच होतं बेनं आणि कुलकर्ण्याचं होतं. काय म्हणतंय? महाराज तुमचा अभ्यास कमी आहे. दत्तात्रय महाराजांचे 24 गुरु होते. अरे भामटे आहे, ते अवधूत होते रे, ते कोणालाही गुरु करतील. आणि त्यांचे जे गुरु होते ना, ते निगेटिव्ह सेन्समध्ये पण गुरु होते की पाखरापासून आपण काय शिकावं, की दाण्याच्या लालसेने तो जातो आणि जाळ्यात अडकतो. मग तो माझा गुरु आहे की मोह मायेत अडकू नये. तुला तेवढा सेन्स आहे का की तू पाखरापासून शिकशील? तू तर तुझ्या गुरुजीपासून शिकला नाहीस. हे मापं काढायची जी प्रवृत्ती आहे आपली, की आपल्या वडिलांची मापं, वडील म्हणजे बाप नाही, एथ वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेवती, जे धर्म मार्तंडाच्या गादीवर बसलेले आहेत त्या गादीचा सुद्धा आपण सन्मान करत नाही. जे ब्राह्मण्य जपतायत, जे शेंडीला गाठा मारून फिरतायत, जे पौरोहित्य करतायत, ते तो वर्ग आहे जो आपली संस्कृती राखतोय. सध्या 10-15 वर्षांनी ही लोक दिसणार नाहीत. ठोकच्या भावात जानवं विकतायत लोक. वेगवेगळ्या संघटना निघाल्या आहेत. धरलं जानवं का घाल, धरलं जानवं का घाल, माहित आहे ना. इकडून जमा करून ठेवतात, इथं याला जानवं घाल, त्याला जानवं घाल. ऐसा नाही चलेगा भैया. तो शास्त्रीय पद्धत असला पाहिजे. मग देव आम्ही करायचा नाही का? करा ना. वारकरी संप्रदाय कशासाठी आहे? भक्ती मार्ग कशासाठी आहे? कबीरांनी काय सांगितलंय? माऊली ज्ञानोबारायांनी, समर्थ रामदासांनी काय सांगितलंय? प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैकरी राम नित्य वदावा. अरे ते रामनाम घे, त्याला काहीच लागत नाही, त्याला शिखा लागत नाही, त्याला सूत्र लागत नाही, त्याला शास्त्र लागत नाही, त्याला दाते घासाची मर्यादा नाही. तू आळशी आहेस. एकदम युनिक आणि एकदम वेगळा असा आळस मला आलेला आहे. रामनाम घे, सगळ्यात सोपी आहे ना. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सरळ सरळ तुमच्या घरी नारायण चालत येतो फक्त रामनामाच्या. अरे सज्जन, कसायाच्या शालिग्राममध्ये स्वतः नारायण वास करत होते रे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कबीर लतीफ मोमीन मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. तिथे मर्यादाच नाही. ते कुळ पवित्र आहे, तो देश पावन आहे की जिथे हरीचे दास जन्माला येतात. हरीचे दास बना, भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करा, फ्लेक्झिबल करा धर्म. पूर्वमीमांसेत घुसून तुम्हाला धर्म फ्लेक्झिबल करायचा आहे, कर्मकांडात घुसून तुम्हाला धर्म फ्लेक्झिबल करायचा आहे. एकमेव पौरोहित्य, त्याचे जाणकार ब्राह्मण ग्रंथ आपले डुबलेत, बुडालेत. किती ब्राह्मण ग्रंथ आहेत आज, किती ब्राह्मण ग्रंथानुसार आज पौरोहित्य होत आहे. त्या गोष्टींचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे आणि ते DNA-तून येतं. सर्वात आधी पहिले ब्राह्मणांनी हे स्वीकारलं पाहिजे की खरोखर आमच्या DNA-त ती क्षमता आहे. मी सगळ्यात जास्त हे ब्राह्मणांच्याच तुलना ऐकतोय की नाही ब्राह्मण्य सोडा, आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचंय. हे खूप मोठ्या विद्वान महिला आहेत, मी खूप आदर करतो त्यांचा. माझ्या एका समर्थकाने त्यांना जाऊन विचारलं की बाबा हे जे आजकाल ब्राह्मणांवर टीका होतात वगैरे वगैरे, तुम्ही आता सुरुवात जिथून केली की नाही आपल्याला आता सगळ्या चळवळींना घेऊन चालवावं लागेल, ब्राह्मणत्व आपल्याला सोडून द्यावं लागेल वगैरे वगैरे. नाही म्हणे, असं काही नाही. मला असं म्हणायचं आहे की ब्राह्मणांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपणच पहिले धर्मचिकित्सा केली पाहिजे, आपणच आधी जात सोडली पाहिजे. धर्मचिकित्सा, जात सोडली पाहिजे. आणि मग काय वाचवायचं आहे आपल्याला? वाचवायचं आहे काय आपल्याला?
धर्मचिकित्सा करून तुम्हाला धर्म बदलायचा आहे, जात तुम्हाला सोडायची आहे. मग हा संघर्ष आहे कशासाठी? सीधे सीधे अब्दुल बन जाओ, नाही तर पीटर बनून जा. पीटर बनलं तर जास्त फायदा आहे. तुमचे ते मोकळे विचार वगैरे सगळं चालतं त्याच्यात. दारूही चालते, गाईचं मासही चालतं. बरोबर आहे. अब्दुल बनल्यात तर मजाच मजा आहे. खाली 4 वरते 72. आमचे एक मित्र आहेत, लवजिहादवर काम करतात. लवजिहादवर काम करतात. खूप मोठी व्यक्ती आहेत. त्यांनी खूप कुटुंबांचं धर्मांतरण केलं आहे. पण त्यांचं एक खूळ मला आवडत नाही. कुराण शिकवा, कुराण शिकवा, कुराण शिकवा, कुराण शिकवा, मुलांना कुराण शिकवा, मुलांना कुराण शिकवा. अरे मी म्हटलं समीर साहेब, पोरांना कुराण शिकवा ठीक आहे, एखाद्याला आवडलं तर? खजूर खायला भेटतात, 4 दिवस आंघोळ करायचा नाही. अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे. म्हणून मला पडू दे, जे काय घडतंय ते घडू दे. मेरे को नहीं नहाने का आज. 4 दिन वैसे बैठने का, 4 बीविया करने का आहे, एकामागे एक. पहिली काही म्हणत नाही. बरोबर, बुरखा आहे, झंझटही नाही. समजलं? ते फोटो पाहिलेत का तुम्ही? एक जण कचऱ्याच्या सोबत सेल्फी काढत असतो त्या काळ्या बॅग सोबत. त्याची बायको म्हणते हो मी इकडे आहे म्हणते. ताणच नाही, झंझटच नाही. ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी असं म्हणतात. अशी काही गोष्ट नाही. आमचं तसं नाही आहे. मला घरी पण जायचं इथून. तुम्हाला सांगतो की त्याला मजा यायला लागली तर येऊ शकते ना. इस्लाम काय फक्त तलवारीच्या जोरावरच पसरला का? काही असे पण असतील ना नालायक की ज्याला ऑफर दिसली आहे त्याच्यात, इस्लाम तुम्हाला ऑफर देते, इस्लाम शिकवा. कायला बोळख्याला इस्लाम शिकवा? अरे आधी तुमचा धर्म शिकवा. काय करायचं नाही त्यापेक्षा काय करायचंय हे जास्त बेटर आहे ना. मी मध्यंतरी काय केलं की मी ते प्रोटीन डाएट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या फार विरोधात आहे. आणि ते जिम कल्चर वगैरे हे एक हे आहे, हे रॅकेटच आहे, हे चालतंय सध्या. तर मी काय केलं, मी एक भुक्त आहे, मी एकदा जेवण करतो, तर त्याच्यामुळे मी माझे ना असे शर्टलेस फोटो टाकलेत सोशल मीडियावर. फक्त ते त्याच्यामागे एक सिंपल रिझन होतं की बाबा अशी सुद्धा बॉडी बनते एकदा जेवण करून. तर त्याच्यावर मला ना काही कमेंट आल्या की बाबा नाही नाही हे असं शक्यच नाही की असं काही होऊ शकतं. की तुमच्या नॅरेटिव्ह बघा कसे असतात की नाही हे इम्पॉसिबल आहे की असं तुमच्या धर्माच्या आधारावर किंवा तुमच्या आहाराच्या आधारावर तुम्ही असं काही करूच शकत नाही. तर मला तेव्हा एक असा अनुभव आला की जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा स्वधर्म आधी शिकवा मुलांना. हां, तर त्याच्यात मला ना एका डॉक्टरची कमेंट आली की डॉक्टर मला म्हणतोय की साहेब म्हणे हे पोट कसं कमी करायचं, लवकर कसं कमी करायचं इन्स्टंट. मी म्हटलं सोपं आहे, मरेपर्यंत श्वास धरून ठेवायचा. म्हटलं पोट 5 मिनिटात पोट कमी. नाही एवढंही शॉर्टकट नाही पाहिजे म्हणे. म्हटलं अरे शॉर्टकट काय असतं? आणि व्हाय टू लूज समथिंग, व्हाय टू लूज समथिंग. पोट कमी करायचं आहे. कमी करणे हे निगेटिव्ह कन्सेप्ट नाही वाटत का? पोट कमी, मी कधी पोट कमी करण्याच्या मागे लागलो नाही. पोट कमी करण्यापेक्षा तुम्ही मसल वाढवा ना. तुम्ही असा प्रश्न विचारा, प्रश्न बदलून विचारा की साहेब मसल कसे वाढवायचे. बरोबर आहे, मसल मास कसं गेन करायचं. हे निगेटिव्ह सेन्समध्ये काय कशाला जायचं आहे? गाडी कशी नाही ठोकायची. काय शिकतोयस? मी गाडी चालवून शिकतोय. काय शिकतोय गाडी चालवण्यात? गाडी ठोकायची कशी नाही. अरे गाडी ठोकायची कशी नाही, गाडी चालवायची कशी हे शिकणं येडे आहे. बरोबर आहे. मला वजन कमी करायचं आहे, अरे मसल वाढवायचे आहेत. मला इस्लाम शिकायचा आहे, मला स्वधर्म शिकायचा आहे. तुम्ही निगेटिव्ह सेन्समध्ये कशाला चाललेत? नकारात्मकतेकडे आपला फारच ओढा आहे. जीवन कशासाठी जगतोय? मी मरण चुकवतोय, मेलो नाही म्हणून जिवंत आहे. बरोबर आहे. असं थरकलाच जीवन जगते का कोणी? तसं तर मिटकरी पण जगतो. त्याला काही अर्थ आहे काय? जीवन कसं जगायचंय? तर जीवन आपल्याला धर्माच्या सोबत जगायचं आहे. आणि धर्मासोबत लक्झरी काय आहे तुम्हाला सांगतो. लक्झरी काय आहे जीवनामध्ये? त्यागापेक्षा मोठी लक्झरी कोणतीच नाही आहे. झंझटेत खतम होऊ जाते. आता मी नास्तिक होतो आणि तेव्हा मी कमिटेड होतो म्हणून मी लग्न केलं. कारण की नंतर मी धार्मिक याच्याकडे आलो. ते करावं प्रत्येकानं, संसार करावा नेटका हे समर्थांनी सांगून दिलं. स्वतः केलं नाही, आमच्या मस्तकी मारला तो भाग वेगळा. परशुरामसुद्धा अविवाहित आहेत. अविवाहित माणूस चिरंजीवी होतो. नाही तर मग पंतप्रधान विवाहित असून सुद्धा. पण समस्या अशी आहे की
संसार करताना लक्झरी वस्तू गोळा करण्यात नाही आहे. माझं नशीब चांगलं आहे की मला सहचरणीसुद्धा माझ्या विचाराची भेटली, नाही तर ह्या वयात धोतर नेसू द्यायला बायको तयार झाली नसती. ती सुद्धा साडी नेसते आणि ती गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि तिला माहीत आहे त्याचं काय महत्त्व आहे. तिला तिच्या कपड्यांचं महत्त्व समजलं आहे. तिचं वय खूप कमी आहे, पण तो जो आदर भेटतो तो तिच्या पदाचाच नाही तर तिच्या कपड्यांचा सुद्धा आहे. तर ही जी आपली परंपरा आहे, आपल्या परंपरेमध्ये खूप शक्ती आहे. पण मी जसं सांगितलं की आय एम टॉकिंग अबाउट प्रॅक्टिकल सोल्युशन्स. प्रॅक्टिकल सोल्युशन काय? प्रत्येकजण धोतर नाही नेसू शकत. जर समजा आता मी इथं फार परंपरेबद्दल बोलतोय, आतमध्ये जॉकीज आहे, मला एकानं सल्ला दिली, मग पाटील तुम्हाला एवढं वाटते तर लंगोट शिवा. प्रॅक्टिकल आहे का? कोणता टेलर दिन शिवून? जे प्रॅक्टिकल आहे, धर्माच्या बाबतीतही माणसाने इतकं प्रॅक्टिकल असलं पाहिजे की आज मी काय करू शकतो आणि आज मी काय सोडू शकतो. आणि जितकं जास्तीत जास्त, एक जण मला म्हणते मोबाईल का वापरता, कार कशाला वापरता येण्या जाण्यासाठी, बैलगाडीनं जाऊ, 8 दिवसानं पोहोचू व्याख्यानाच्या ठिकाणी. जर का टिळकांनी म्हटलं असतं की बाबा मला हे वापरायचं नाही आहे, आपल्या प्रिंटिंग मशीन वापरायची नाही आहे, आधुनिक आहे, त्यांनी केशरी आणि मराठा काढलं नसतं ना. सरकारचं टाळं ठिकाणावर आहे का असं म्हटलं नसतं. बरोबर आहे. शस्त्रांचा वापर, पारंपरिक शस्त्र घ्यायची आहेत. परशुरामांच्या हाती परसा आहे, माझं फार आवडतं शस्त्र आहे. मी कुऱ्हाड बनवून आणली होती, त्यांना लाकडं फोडायचं. माणसं फोडायची परमिशन नाही आपल्या इकडे, इच्छा खूप आहे. तर खूप भरपूर इंधन फोडायचं, मला फार आवडायचं ते कुऱ्हाड. पण आता मला जर का सांगा, आजच्या काळामध्ये कुऱ्हाड हे प्रॅक्टिकल सोल्युशन आहे का? आज AK-47 लागेल ना. प्रॅक्टिकल सोल्युशन काय आहे त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यामुळे ब्राह्मण्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटी आहे का? तर 100% आहे. ब्राह्मण्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटी काय आहे की हे टिकवायचं आहे आपल्याला. काय टिकवायचं आहे? तर हे टिकवायचं आहे. धरोहर कोण टिकवायची? आपण टिकवायचे. कशातून टिकवायचे आहे? शास्त्राच्या, उपनिषदांच्या, वेदांच्या मार्फत टिकवायचे आणि ते तुम्हीच टिकवायची आहे. आम्ही फक्त जास्तीत जास्त रक्षण करू शकतो. पाटलाने किती म्हटलं तरी तो पौरोहित्य करू शकत नाही, यज्ञात बसू शकत नाही, ते आमची कॅपॅसिटी नाही. बाजूला शस्त्र घेऊन उभा राहील रक्षणार्थ, पण पौरोहित्य कोण करावं? तर हे ब्राह्मण्य आपल्याला टिकवावं लागेल की हा आमचा अधिकार आहे. सत्यनारायणाचा प्रसाद नाही. तर हे ब्राह्मण्य हे जगावं लागेल. जास्तीत जास्त धर्म जगावा लागेल. जास्तीत जास्त लक्झरियस लाईफ जगावी लागेल. लक्झरी काय आहे? त्याग. त्यागापेक्षा मोठी लक्झरीच नाही आहे. मी गरम पाण्यानं आंघोळ करणं सोडली, तुम्हाला सांगतो मजा येते. साला ते गिझर तपवा, ते ताणच नाही राहत, झंझट नाही राहत. समजलं? तुम्ही बघा ना, एक एक जीवनातली एक एक गोष्ट सोडून बघा. अपरिग्रह सांगितलेला आहे आपल्याला, अपरिग्रह. आणि प्रॅक्टिकल काय आहे? सावरकरांना त्या काळात आंतरजातीय विवाह प्रॅक्टिकल वाटला, ब्राह्मण्य नाही, धर्म टिकवण्यासाठी. पण तो ब्राह्मण्याला घातक आहे. आज सर्वाधिक वाईट गोष्ट तुम्हाला सांगतो, सर्वात जास्त ब्राह्मणांच्या मुली बाहेरच्या जातीमध्ये आहेत. कारण काय ना, सावरकरांची ही गोष्ट फारच सिरियसली घेतली. म्हणजे प्रेयसीच्या केसांवरून फिरणारी बोटं बंदुकीच्या चापावरून फिरावी, ही गोष्ट किती प्रॅक्टिकली घेतली मला माहीत नाही. पण आंतरजातीय विवाह फारच मनावर घेतलं राव. माझ्या स्वतःच्या घरात 2 ब्राह्मणांच्या मुली आहेत. ही अभिमानाची गोष्ट नाही आहे. आंतरजातीय विवाह हे प्रॅक्टिकल सोल्युशन नाही. मी स्वतः आंतरजातीय विवाह केला आहे. माझी पत्नी जैन आहे, मी मराठा आहे. तिच्या घरातलं कोणीच मराठा झालं नाही आणि माझ्या घरातलं कोणीच जैन झालं नाही. काय प्रॅक्टिकल सोल्युशन आहे आंतरजातीय विवाह? अरे कागदावरची जातच मिटली नाही तर तुम्ही तोंडानं किती काही बोंबलं, तोंडाला फेस येईल तुमच्या की मी जात सोडली, पण तुमच्या पोराला शाळेत टाकताना ते दाखल्यावर जात लिहावीच लागेल. हे प्रॅक्टिकल सोल्युशन नाही आहे आंतरजातीय विवाह. त्यानं फक्त तुमची संख्या कमी होईल. आणि हे जे आधुनिकतेचं वारं घुसलंय आपल्या मुलींच्या डोक्यात, भयंकर. 40-40 वर्षाची माझी पोरं संटी फिरत आहेत आणि पोरगी इतरांच्या घरात. आपण एक समाज म्हणून आपलं ब्राह्मण्य टिकवणं हे आपली खूप मोठी जबाबदारी आहे. हे मी जे बोलतो हे खूप जातीवादी वाटत असेल काही लोकांना, पण हे जातीवादी नाही आहे. अस्तित्वच टिकलं नाही तर कशाचा संघर्ष? संख्याबळ कमी कमी होत आहे. आपण काही हमपाच हमारे 25 करू शकत नाही आणि ते योग्य पण नाही आहे. जे आहेत ते आवरत नाहीत आपल्याच्यानं. आपल्या लेकराला शुभम करोती म्हणायला लावायला आपल्या नाकी 9 येतात.
4 झाली तर काय करतील? एक वागडे सोबत जाईल, एक त्या प्रसन्न जोशी सोबत जाईल, एक अधिक कोणासोबत जाईल, एखादा दाऊ सोबत जाईल. बरोबर आहे. आमच्या पोरींना तर आडनाव लावायची लाज वाटायला लागली आहे. मुग्धा कर्णिक नाव ऐकलंय का तुम्ही? नवऱ्याचं नाव लावते ती मुग्धा धनंजय. कर्णिक आडनाव म्हणते मला ब्राह्मण असल्याची लाज वाटते. अशा काय जुलूम केलीच्या बापानं काय माहिती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा समाजात एकोपा 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 करतो आणि तेव्हा जेव्हा आपण असंच नकळत बोलतो, हो ब्राह्मणांच्याही काही चुका आहेत. हो, मी विचारलं, मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो, गुरुकुल प्रतिष्ठान, तिथं सुद्धा खूप ब्राह्मण वर्ग होता. माझ्या अगोदर एक सोनावणे नावाचे विद्वान आले, त्यांनी सांगितलं की ब्राह्मणांनी आपल्या चुका, ब्राह्मणांच्या चुका, ब्राह्मणांच्या चुका. मी स्टेजवर गेलो आणि मी म्हटलं की ब्राह्मणांच्या चुका काय? सर्वप्रथम याचा ॲनालिसिस करा, हे जो न्यूनगंड आहे हा काढून टाका मनातून. ब्राह्मणांच्या काय चुका आहेत? त्यांनी वेद वाक्य कानी पडल्यानंतर कानात शिसं ओतलं. कसं ओतलं? शिसं खिशात घेऊन फिरायचे? तुम्हाला याचा कागदोपत्री उल्लेख आठवतो का कुठं? तोंडाला मडकं कमरेला झाडू याचा कागदोपत्री उल्लेख आहे का? आंबेडकरांनी 3-4 भाषणांमध्ये हा उल्लेख केला, तोंडाला मडकं कमरेला झाडू. पण त्यावेळेस एक स्वतःचं ब्राह्मण्य टिकवलेले यन केळकर होते. त्यांनी आंबेडकरांना पत्र लिहिलं की मला तोंडाला मडकं आणि कमरेला झाडूचा रेफरन्स द्या, म्हणे संदर्भ द्या. त्यांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली. यन केळकर मागं हटले नाहीत, ते खरे ब्राह्मण होते. त्यांनी दुसरं पत्र पाठवलं, त्यांनी तिसरं पत्र पाठवलं आणि तिसऱ्या पत्रामध्ये त्यांना आंबेडकरांनी उत्तर दिलं आणि ते उत्तर काय होतं की माझ्याकडे याचा संदर्भ नाही. केसरीमध्ये ते पत्र छापून आलेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट मला अशी दिसते आहे की माझे कित्येक ब्राह्मण मित्र, हो ब्राह्मणाचे चुकलं, हो त्यांनी तोंडाला मडकन कमलीला झाडू बांधला. तुझा बाप गेला होता बांधायला? शक्य आहे का? पॉसिबल आहे का? प्रॅक्टिकल आहे का? एक खूप मोठी व्यक्ती आहे, आपण सगळे त्यांना खूप मानतो, खूप आदरणीय व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं जीवनचरित्र लिहिणारा एक पत्रकार त्याच कार्यक्रमात हजर होता आणि माझ्या भाषणानंतर त्याचं भाषण झालं. हे दुर्दैव होतं. कार्यक्रम माझा होता पण त्याचं भाषण नंतर झालं आणि तो त्या भाषणात म्हणतो की आता पाटलांवर हल्ला झाला, मी सुद्धा ह्या क्षेत्रात काम करतो, माझ्यावर कधी हल्ला झाला नाही. म्हटलं चांगली गोष्ट आहे. का झाला नाही? त्यानं पुढे कारणं सांगितली. तर ती कारणं ते थोडा, पण तो जे बोलला की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते. म्हटलं बोळख्याचा हल्ला करेल कोणी तुझ्या? कशाला हल्ला करेल? अरे तू तेच बोलतोयस, फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. मी माझ्या मिशा काढून टाकन इथं. मी खूपदा म्हटलं की बाबा माझ्या तोंडावर पुरावे फेकून मारा रे कोणीतरी, मी तोंड घेऊन येतो माझं. फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीचा शोध याचा एकही पुरावा, हरिनरकेंनी ब्लॉक केलं मला, आज हयात नाही आहेत ते. एकही पुरावा नाही. टिळकांचे आहेत, फुलेंचे नाहीत. धड़ल्ले से झूठ बोला जा रहा है. खोट्यावर खोटं बोललं जात आहे. तुमचा इतिहास लपून ठेवला जातोय आणि तो सर्वात जास्त कोणाकडून लपून ठेवला जातोय? दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे वरच्या पदावर वरिष्ठ बसलेले ब्राह्मण आहेत तेच ह्या गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणात करत आहेत. स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी म्हणा किंवा काय, हा शाहू फुले आंबेडकरांचा देश असेल ना, महाराष्ट्र आहे. मी म्हणतो की हा माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, शिवसमर्थांचा महाराष्ट्र आहे. असं म्हटल्यावर केस करायची असेल तर करू शकता. बरोबर आहे. आपली भाषा, आपले शब्द आपली कबर खोदत आहेत. आपल्या समाजामध्ये न्यूनगंड पेरत आहेत की आमच्या चुका आहेत, आमच्या चुका आहेत, आम्ही शिकू दिलं नाही, आम्ही शेणामातीचा मारा केला फुले दाम्पत्यावर. जगद्गुरु तुकोबारायांचं ना एक अभंग आहे, विठ्ठल म्हणी पाशानं त्याचे तोंडी वाहन. जो विठ्ठलाला पाषाण म्हणतो ना त्याच्या तोंडात चप्पल मारा म्हणतात तुकोबाराय. आता फुलेंचा एक अभंग आहे की सर्व भूता निर्मित धोंड्याचा विठ्ठल सकळ पंढरी वेडी गेली. या काळ्या धोंड्यानं पंढरी म्हणजे सगळी पंढरी वेडावली की बा हे या काळ्या धोंड्यानं सगळं जग निर्माण केलंय, अशी एक आख्यायिका आहे असं फुले म्हणतात. मला सांगा की त्या काळात वारकऱ्यांनी आदेश मानला नाही तुकोबारायांचा की विठ्ठल म्हणी पाशानं त्याच्या तोंडी वाहन. बरोबर आहे. कोण्या वारकऱ्यानं जाऊन जाब विचारला नाही आहे फुलेंना. मग ह्या शेणा मातीच्या माऱ्याचं सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे. कुठं केला गेला, कोणी केला, खरोखर स्त्री शिक्षणासाठीच केला होता का? शंकर नाना शेठ होते, त्यांनी सुद्धा स्त्रियांसाठी शाळा काढली, त्यांच्यावर कोणी शेणा मातींचा मारा केला का? अरे सगळी जबाबदारी तुम्हालाच का घ्यायची आहे रे? आम्ही अत्याचार केला, आम्ही अत्याचार केला, आम्ही अन्याय केला, आम्ही अन्याय केला.
व्हाईट गिल्ट म्हणतात त्याला, व्हाईट गिल्ट. एक अमेरिकेतला बसलेला दीक्षित मला म्हणतोय की नाही नाही पाटील, मी एक अभंग टाकला होता इंग्रजांना, इंग्रज माऊली मायेची सावली वगैरे सावित्री माहिती साठी. म्हणजे नाही, त्या काळातली परिस्थिती तशी होती, इंग्रज आल्यामुळे देशामध्ये आपल्या शिक्षण आलं, इंग्रज आल्यामुळे सुधारणा आल्या. हा दीक्षित सांगतोय मला. अरे का रे बाबा, किती असा इतिहासाचा अभ्यास आहे, खरोखर त्या काळात ती परिस्थिती होती का? खऱ्या इतिहासाची चिकित्सा झाली पाहिजे की खरोखर आपल्याला आज ज्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केल्या जाते आहे, खरोखर ब्राह्मण एवढे बदमाश होते का? थोडेफार असतील ना. शासक वर्ग बदमाश असतोच, सगळीकडे असतो. जिथे ज्या माणसाच्या ज्या याच्या हातात सत्ता आहे ते लोक बदमाशपणा करतातच. सत्ता जर का केंद्रित झाली तर ती लोक वाईट वागतात इतरांसोबत, त्यात काही दुमत नाही. पण 5000 वर्ष झाले आम्हाला पाणीच पिऊ दिलं नाही, 5000 वर्ष झाले आम्हाला शिक्षण घेऊ दिलं नाही. कोणतं शिक्षण घेऊ दिलं नाही? 5000 वर्षापूर्वी आधी काय इंजिनिअरिंग होतं, मेडिकल होतं? कुठलं शिक्षण? वेदांचं शिक्षण घेऊ दिलं नाही. मग आज घ्या, आज खुला आहे, नाही आम्हाला घ्यायचं नाही, आम्ही मानत नाही. मग 5000 वर्षापूर्वी कोणते झेंडे लावले असते? आज वेद खुले आहेत ना. आज कोणाच्या घरात घुसू शकता का तुम्ही की वेद वाचू नका, चल हे वेद वाचू नको, चल उठ. मग आज ती लोक वेद वाचतायत का जे तुमच्यावर आरोप करतात की 5000 वर्ष तुम्ही वेद वाचू दिले? अरे साधा विषय आहे की तुम्ही तर्क कधी द्याल, त्या आरोपांना तर्क कधी द्याल, कधी त्या आरोपांचं खंडन कराल? तो न्यूनगंड झटकला की ब्राह्मण्य जागृत होईल. आणि स्वतः आम्ही धर्माचं पालन केलं पाहिजे. जसं मी सांगितलं की नास्तिक एक तर खोटारडा असतो, लबाड असतो, किंवा तो मूर्ख असतो. त्याच्यामुळे मूर्खाच्या आणि लबाडाच्या नादी लागायचं नाही. तो ईश्वर आहे का नाही का तो नंतरचा विषय आहे, पण प्रत्येक गोष्टीला एका याचं अधिष्ठान असतं, एक आस्तिकता असते प्रत्येकाची. अज्ञेयवाद ठीक आहे, मे बी ऑर मे नॉट बी, देव असेल किंवा नसेलही, पण मी तिथे हात जोडतो, तेथे कर माझी जुळती. आम्ही विभूतींच्या पुढे हात जोडू, आम्ही जे सशक्त व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या पुढे हात जोडू. कुठेतरी माणूस नतमस्तक होतो आणि ते व्हायला पाहिजे. आणि मग तिसरा येतो ब्राह्मणवाद. ब्राह्मणवाद मुळात हा वाद जो आहे, हा शब्द, या शब्दातच वाद आहे. मराठावाद, ब्राह्मणवाद, हा वाद, तो वाद, हे सेपरेट काय गोष्ट आहे मला एक समजत नाही. की आरोप करताना म्हटलं जातं की बाबा ब्राह्मणी धर्म, बरोबर आहे, हिंदू धर्म वेगळा आहे, ब्राह्मणी धर्म वेगळा आहे, हा ब्राह्मणी धर्म आहे. आणि जेव्हा हिंदुत्वाचा कुठलाही विषय येतो त्याला ब्राह्मणवाद म्हटलं जातं, मनुवाद म्हटलं जातं. आज जर का मनुवादाचा जर का आपण खरोखर विश्लेषण केलं, मनुवादाचं जर का मनुस्मृतीचं जर का आपण खरोखर अध्ययन केलं, जेही लोक म्हणतात की मनुस्मृतीने आम्हाला अधिकार दिला नाही, मनुस्मृतीने आमचे अधिकार काढून घेतले, त्याला एखादा श्लोक विचारायचा की बाबा ठीक आहे, मला एखादा श्लोक सांग बरं मनुस्मृतीतला, तुला कुठल्या मनुस्मृतीतल्या कुठल्या श्लोकानं तुझा नाही, आम्ही वाचली नाही म्हणते. बरोबर, त्यानं मनुस्मृती वाचली नाही, पण तो म्हणतो की मनुस्मृतीनं अधिकार काढून घेतले. मुळात मनुस्मृती का जाळली याची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे. चिकित्सा बऱ्याच गोष्टींची झाली पाहिजे, पण सगळ्या गोष्टींची चिकित्सा केलं ना तर मग मला माझी जमानत घ्यायला तुम्हाला यावं लागेल. मनुस्मृती का जाळली याची चिकित्सा करणं गरजेचे आहे, ते आपण करू आज. मनुस्मृतीमध्ये शूद्रांना अधिकार नाहीत म्हणून मनुस्मृती जाळली, स्त्रियांना अधिकार नाहीत म्हणून मनुस्मृती जाळली. मी तुम्हाला किती धर्मग्रंथ दाखवू हिंदूंचेच जे श्रेष्ठ आहेत आणि ज्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे वाक्य अधोरेखित केलेले आहेत आणि जे मनुपेक्षा जास्त लोकांना माहीत होते. हेच कारण होतं की ब्लॅक पॅन्थरने 2013 साली गाथा जाळली, तुकोबारायांची गाथा जाळली ब्लॅक पॅन्थरने. तुम्हाला कल्पना नसेल, आमच्या वक्ते बाबांनी फार रान उठवलं होतं तेव्हा त्याच्या विरोधात. गाथा का जाळली माहीत आहे का? त्याच्यामध्ये 54 पण खरोखर आहेत, ते खरोखर आहेत की तुकाराम महाराज आहेत असते त्यांच्या ॲट्रॉसिटी टाकली असते यांनी. मग गाथा जाळायची हिंमत कशी आली, कुठून आली? मनुस्मृतीतून. राजा ढालेने शिवाजी पार्कवर भगवद्गीता जाळली, ती हिंमत कुठून आली होती? मनुस्मृती जाळल्यातून. पण थेट मनुस्मृती जाळणं त्या काळात 1927 मध्ये परवडलं असतं का? सॉरी, थेट गाथा जाळणं किंवा थेट भगवद्गीता जाणणं नसतं परवडलं. तो समाज ढवळून निघाला असता. असा एक ग्रंथ उचला की जिसके बारे में ज्यादा लोगों को पता नहीं है. श्याम मानव म्हणतो मी कॉलेजला होतो तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ आहे. और श्याम मानव सोडा, मी इतका धार्मिक माणूस आहे, मला आता काही वर्षात हे मनुस्मृती जाळायला लागले तेव्हापासून समजायला लागले की हा ग्रंथ आहे. कोणाच्या घरात मनुस्मृती आहे रे? किती लोकांच्या घरात मनुस्मृती आहे? किती लोक मनुस्मृतीचं पठण करतात? कुठल्या शासन काळामध्ये मनुस्मृती लागू होती? कुठल्या शासन काळात म्हणजे काळात
गुप्तांच्या राजवटीत म्हणा किंवा राजा भोजच्या राजवटीत म्हणा की मनुस्मृतीप्रमाणे कारभार चालला. एकीकडे तुम्ही म्हणता की भारत कधी एक संघ राज्य नव्हतं आणि दुसरीकडे म्हणता की भारत हा मनुस्मृतीप्रमाणे चालत होता. कहना क्या चाहते हो बे? एकीकडे म्हणतात की भारत कधीच एक संघ राज्य नव्हतं आणि दुसरीकडे सगळा भारत हा मनुस्मृतीप्रमाणे चालत होता. या दोन्ही वाक्यांची सांगड घातल्या जाऊ शकते का? मनुस्मृती का जाळली? कारण की मनुस्मृती जाळण्याची आयडिया ओरिजिनल नव्हती. आंबेडकरांची ही ओरिजिनल आयडिया नव्हती. याला काय प्रमाण आहे तर याला आंबेडकरांचं चरित्र धनंजय कीर यांचं, त्याच्या चरित्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 1926ला 1 वर्ष आधी कोलकात्याला मनुस्मृती जाळण्याचा एक कार्यक्रम झाला होता आणि त्याचे परिणाम, त्याचे पडसाद काही विशेष उमटले नाहीत. मग क्या करेंगे भाई, तर प्रतिकात्मक स्वरूपात मनुस्मृती जाळली. मनुस्मृतीमध्ये अमुक आहे म्हणून जाळली, तमुक आहे. अरे मनुस्मृतीमध्ये तर ब्राह्मणांनी सुगंधी द्रव्याचा व्यवसाय करू नये हे सुद्धा लिहिलेलं आहे. उद्या मनुस्मृती लागू झाली तर तुमच्यातले अर्धे लोक उपाशी मरतील. मनुस्मृतीमध्ये खूप काही लिहिलेलं आहे. प्रॅक्टिकली जे इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकत नाही आजच्या काळामध्ये, प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकत नाही. काळ बदलला आहे, पण तो पूजनीय ग्रंथ होता, आहे आणि राहणार. जगद्गुरु तुकोबारायांनी चांबड्याचे पट्टे घालणाऱ्यांचा निषेध केलाय. मग काय करता? नाही घालायचे. एखाद्याची कंबर असली पतली तर काय करसाल? धरून चालणे बरोबर दिसत नाही आणि कडदोळे आजकाल कोणी घालत नाही आणि ते बरं दिसणार नाही शर्टींवर. म्हणजे धर्मशास्त्रातली प्रत्येक गोष्ट म्हणजे धर्मस्य सूक्ष्म निपुणोपलक्ष धारायची ती धर्माचे सांगितलंय. आज प्रॅक्टिकली काय धारण करण्याजोगता आहे तो धर्म आहे. मग प्रॅक्टिकली जर ज्या पद्धतीने ब्राह्मणांनी सुद्धा मनुस्मृतीतल्या काही गोष्टी सोडल्या जर का लागू होती, प्रॅक्टिकली क्षत्रियांनी काही गोष्टी सोडल्या तशा प्रॅक्टिकली शूद्रांनी सुद्धा काही गोष्टी सोडायच्या. जाळायचं कशाला तिला? काय संबंध आहे जाळायचा? हे उठसूट ते मनुस्मृती, बरं मनुस्मृती जाळली तर आम्हाला बरं वाटेल. ओरिजिनल मनुस्मृती 350 रुपयाची, 350-400 रुपयाची गीतापूर गोरख प्रेसमध्ये, मला वाटते त्याच्यापेक्षा महाग असेल. हां, ओरिजिनल मनुस्मृती आणा आणि तिला जाळा. गीता प्रेस गोरखपूरचा सुद्धा खप होईल, तो पैसा हिंदूंच्या कामात येईल. हे आता माझ्यातून शिवी निघणार चालतात ना शिव्या, म्हणजे गाथेला शिवेचं वावडं नव्हतं, गाथेमध्ये भरपूर शिव्या आहेत. हे भोसडीचे झेरॉक्स काढतात आणि झेरॉक्स झाडतात. अरे ओरिजिनल जाळा ना. मग आम्ही म्हणू की हा अब आया मजा, म्हणजे पाणी पिलं म्हणून म्हटलं. मनुस्मृती ओरिजिनल आणा, त्याच्या प्रतींचं वाटप करा. आमच्या भुजबळ साहेबांना फार जोर येतो. मला वाटतं नाशिकमध्ये 2-3दा मनुस्मृती जाळ्याचा कार्यक्रम झाला असेल आतापर्यंत. तर एवढा पैसा आहे की ईडी मागं लागली, थोडा मनुस्मृतीत घालतील, बरोबर आहे. ओरिजिनल मनुस्मृती आणा, जाळा. मी प्रत्यक्ष स्वतः जाळायला येईल. पण काय आहे ना, ते झेरॉक्सवर मनुस्मृती लिहितात. कुठं कुठं एवढे बंडल लोक आहेत, हे कुठं कुठं मनुस्मृती लिहितात त्याच्यावर पेनानं आणि त्याचे झेरॉक्स काढून आणतात आणि ते जाळतात. प्रतिकात्मक मनुस्मृती दहन. अरे भिकारचोट धंदे आहेत हे, बंद करा. त्याच्यामुळे मनुस्मृती का जाळली याची चिकित्सा जर का आपण केली तर आपल्याला त्याच्या मागे कुठलीही हे प्रमुख कारणं आढळत नाहीत की स्त्री शूद्राधिकांना वेद देण्याचा अधिकार नव्हता, त्याच्यापासून प्रेरित होऊन वगैरे 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 वगैरे. ती जाळायला सोपी होती म्हणून ती जाळली, ती ॲसेसेबल होती म्हणून ती जाळली. त्याच्यामुळे ही गोष्ट इतकी सिरियसली घ्यायची गरज नाही. आज आपल्या देशामध्ये अशा हजारो गोष्टी होत आहेत की ज्याची खापरं ब्राह्मणांच्या डोक्यावर फुटतात. ब्राह्मणिकर पॅट्रार्की. एक विटंबनात्मक चित्र मी बघितलं होतं, मीमच म्हणतात ना त्याला, की एक ते अस्वल म्हणजे बुरख्याधारी एक बाई हातात असं ते हे बोर्ड घेऊन उभी होती, त्याच्यावर लिहिलं होतं काय म्हणतात त्याला, आपल्या ब्राह्मणिकल पॅट्रार्कीचा निषेध लिहिलेला होता त्याच्यावर. हां, ती स्वतः बुरख्यात आहे आणि ती म्हणते की बाबा ब्राह्मणिकर म्हणजे ब्राह्मणांनी लादलेलं पुरुषसत्ताक जो समाज आहे त्याचा मी निषेध करते बुरखा घालून. हे जे वेडेपणा जो चाललाय हा आपल्या सभोवती, हा आधी थांबला पाहिजे. आणि हे थांबवायची जबाबदारी कोणाची आहे? ही आपली आहे. की आपण जर का खरोखर व्यावहारिकदृष्ट्या विचार केला की ब्राह्मणवादासारखा असा काही शब्द आहे का? माझ्या एका मित्राने एक अपील केली होती कोर्टात, ती रिजेक्ट झाली की बाबा ज्याही
संघटनेच्या पुढे जात लावलेली आहे, त्या संघटना रद्द करा. मग त्याच्यात सगळ्यात वरती होतं ब्राह्मण सेवा संघाचं नाव. ब्राह्मण सेवा संघ, परशुराम सेवा संघ वगैरे, आणि मग मराठा सेवा संघ वगैरे येत्या. तर माझ्याशी तेव्हा त्याचं डिस्कशन झालं, तो म्हणते जाती सोडावं लागते. जाती सोडणारी लोक, नास्तिक एक बंडल असतात, दुसरे जाती सोडा म्हणणारी. याती कुळ धर्म, जाती सोडा म्हणजे धर्म सोडा. सरळ सरळ जाती सोडा म्हणजे धर्म सोडा. धर्म कुठून येतो तुमच्यात? तुमचं धर्म कुठून सुरू होतो? घरात. की बाबा हे जे आहे घरातमध्ये, हे जे ठेवलेले आहेत हे देव, हा खंडोबा, बरोबर आहे, हे तुळजाभवानी, बरोबर आहे. आणि जाती जातीनुसार ते देव बदलतात. म्हणजे कुलदैवत बदलतं, याती कुलधर्म बदलतात, कुलाचार बदलतात. आता जाती सोडा म्हणजे नेमकं काय सोडा? मग सगळ्यांसाठी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का तुमच्याकडे? वरून तुम्ही अभिमानानं म्हणताय की बाबा आमच्या हिंदू धर्माला कोणता एक ग्रंथ नाही आहे. असं काही नाही आहे. प्रस्थानत्रयी आदिगुरु शंकराचार्यांनी सर्व मतांचं खंडन करून एका धर्माची पुनर्स्थापना केली. त्याचा आधार प्रस्थानत्रयी होतं. उपनिषद होती, ब्रह्मसूत्र होतं आणि भगवद्गीता होती. आमच्या धर्माला धर्मग्रंथ नाही, हा मूर्खपणा आहे, बालिशपणा आहे. आता तुम्ही एकीकडे म्हणताय की आमच्या धर्माला धर्मग्रंथ नाही आहे, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की जाती सोडा. मग जाती सोडल्यानंतर मग यांचा धर्मग्रंथ कोणता असेल? यांचं कुलदैवत कोणतं असेल? यांचा देव कोणता असेल? याचं दैव कोणतं असेल? यांची ग्रामदेवता कोणती असेल? यांची उपासना पद्धती कुठली असेल? त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? जाती सोडा म्हणजे प्रॅक्टिकली काय करा नेमकं? तोंडानं बोंबलं सुटा, मी जात सोडली, मी जात सोडली, मी कात टाकली, मी रात टाकली, बोंबलं फिरायचं, मी जात सोडली, त्यांना काय होणार आहे? जात सोडा म्हणजे नेमकं काय करा? मी जात मानत नाही, मग पुरस्कार देऊ तुला? काय करायचं? काय तुझं लोणचं घालायचंय? अरे मी मराठा आहे, मला त्याचा अभिमान आहे, का असू नये? मातंगाला मातंग असल्याचा का अभिमान असू नये? ब्राह्मणाला ब्राह्मण असल्याचा का अभिमान असू नये? जात सोडा हा भंपकपणा आहे. जात सोडा म्हणजे तुमचं अस्तित्व सोडा. आणि जात सोडा म्हणणारी लोक सर्वात जास्त जातीवादी असतात. सर्वात जास्त जातीवाद त्यांच्यात. आता मी म्हणतो की जात सोडू नका, तुम्ही तुमच्या जातीशी चिटकून राहा. तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान असला पाहिजे. मला आहे माझ्या जातीचा अभिमान. मग माझ्या व्यवहारात तो अभिमान दिसतो, पण मी दुसऱ्याला कनिष्ठ लेखतो का? माझ्याबद्दल म्हणजे माझ्याच काय, कुठलाही व्यक्ती जो त्याच्या जातीशी एकनिष्ठ आहे त्याचा व्यवहार तुम्ही बघा, तो सर्वांशी सारखा वागतो. कारण की त्याला सन्मानाची अपेक्षा असते त्याच्या जातीच्या बद्दल, म्हणून तोच सन्मान तो इतरांच्या जातीला देतो. जो स्वतःच्या जातीला सन्मान देतो ना, जो घरातल्या स्त्रीला सन्मान देतो, तो बाहेरच्या स्त्रियांना सन्मान देतो. जो स्वतःच्या घरात आई वडिलांना सन्मान देतो, तो बाहेर समाजात वरिष्ठांना सन्मान देतो. जो स्वतःच्या घरातल्या देवतेला सन्मान देतो, तो बाहेरच्या देवतांना सन्मान देतो. आणि जो स्वतःच्या जातीला सन्मान देतो, तो इतरांच्या जातींना सुद्धा सन्मान देतो. कारण की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट हे सिंपल सोल्युशन आहे, सिंपल गोष्ट आहे, सिंपल सूत्र आहे. मला माझ्या जातीचा अभिमान का असू नये? जाती सोडा म्हणजे काय याचा अर्थ, याचं जर का स्पष्टीकरण मला कोणी दिलं की जात सोडावी, जाती सोडो, हिंदुत्व से नाता जोडो. हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? नाही ते मग हिंदुत्व म्हणजे पूजा पद्धती आली तुमची, त्याच्यात तुमचा धर्म आला. अच्छा, धर्म कुठून आला? तो धर्म तुमच्या देवऱ्यातून आला. देवरा कुठून आला? तुमच्या याती कुलधर्मातून आला. त्या याती कुलधर्मातून, हा याती कुलधर्म हा शब्द कित्येकदा गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी वापरलेला आहे. आपण नरहरी सोनार म्हणतो, सावता माळी म्हणतो, चोखोबा महार म्हणतो. आपण त्या संतांचा उल्लेख त्यांच्या जातीसहित का करतो? कारण की सर्वच जाती म्हणजे वैष्णवय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्मामंगळ. हा भेदाभेद कशात नाही आहे? तर हा भेदाभेद वागणुकीत नाही आहे. हा भेदाभेद उच्च नीच नाही आहे. हा ईश्वराच्या समक्ष सर्व सारखे आहेत. पण सोबतच तुमच्या पूर्वजांनी जे कर्तृत्व गाजवलेलं आहे, तुमच्या पूर्वजांनी जे तुम्हाला देणगी दिलेली आहे, जो तुमचा DNA आलेला आहे, जे तुमचे स्किल्स आलेले आहेत, जे तुमचं कौशल्य आलेलं आहे, जो तुमचं जे आतापर्यंतचे जे आचरण आलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या देव्हाऱ्यात, आणि तुमचा देव्हारा तुमच्या याती कुलधर्माशी निगडीत असतो. त्याच्यामुळे जाती सोडा याच्यासारखा भंपकपणा दुसरा कोणता नाही. ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला धर्माशी जोडते. आणि हरकत नाही तुम्ही एकामेकाच्या जातीचा सन्मान करा, हरकत नाही तुम्ही इंटरकास्ट मॅरेज करा, आंतरजाती विवाह करा, पण त्याला कारणं सारखी चांगली असली पाहिजेत. त्याला कारण म्हणजे खरोखर एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर खरं प्रेम आहे. खरं प्रेमाची व्याख्या ही हिंदुत्वाच्या व्याख्येपेक्षा कठीण आहे. ठीक आहे, चालतंय. पण मला फक्त समाजात दाखवायचं आहे की बाबा मी बघा किती निष्पक्षपाती ब्राह्मण आहे, आणि म्हणून मला माझी मुलगी इतर समाजात द्यायची आहे, किंवा म्हणून मला
दुसऱ्या जातीतला नवरा करायचा आहे किंवा म्हणून मला दुसऱ्या जातीतली बायको करायची आहे, हा विचार या क्षणी इथं सुटला पाहिजे. कोणाला काहीच सिद्ध करायचं नाही आहे आपल्याला. सर्वात आधी धर्मचिकित्सेसाठी धर्म जिवंत राहणं गरजेचं आहे आणि तो धर्म जिवंत ठेवण्यासाठी त्या धर्माचा पिल्लर, त्याचे आधारस्तंभ जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या धर्माचा आधारस्तंभ म्हणजे त्याची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा सगळ्यात महत्त्वाचा पिल्लर हे ब्राह्मण आहे. हा ब्राह्मण हा वर्ण आहे आणि या वर्णाने स्वतःच्या वर्णाचा अभिमान ठेवून स्वतःचं ब्राह्मण्य, स्वतःचं ब्राह्मणत्व, स्वतःचा ब्राह्मणवाद म्हणा भलेही त्याला, तो जपणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने सोबतच आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे का, की आता या काळामध्ये काय करायचं की बाबा धर्मशास्त्र कुठं हे सांगते, कुठं ते सांगते, कुठं असं वागा, कुठं तसं वागा सांगते. तर मी त्याला सोपी सोल्युशन सांगत असतो. जसं मी याच्या बाबतीत बोललो आहे की बाबा भक्ती मार्ग सर्वांसाठी खुला आहे. नियते विवक्षितार्था अनेन इति न्याय. न्यायशास्त्र आपलं सगळ्यात पहिलं न्याय हे आहे. त्याच्यामध्ये 4 प्रमाण आहेत. त्यातलं 4थं प्रमाण शब्द प्रमाण आहे. हे शब्द प्रमाण हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपाधी प्रमाण आणि शब्द प्रमाण. या शब्द प्रमाण हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. शब्द प्रमाण म्हणजे काय, आमच्यासाठी काय, आम्ही मूर्ख लोक आहोत. आमच्यासाठी तुकोबाराय बोलले शेवटचं फायनल. आमच्यासाठी माऊली ज्ञानोबाराय बोलले फायनल. माझं असं म्हणणं आहे की ह्या जो अधिकारी वर्ग जो आजपर्यंत होऊन गेला, समर्थ रामदास स्वामी, त्यांचे शब्द प्रमाण म्हणा. आधी द्यावे तळाखे तरीच भूमंडळ दाखे, ऐसे न करता धक्के राज्यासी होती. जयाशी वाटे जीवाचे भय, त्याने क्षात्र धर्म करू नये, काहीतरी बघून उपाय पोट भरावे. किती प्रॅक्टिकल लिहिलं आहे समर्थांनी. ज्याला जीवाची भीती वाटते त्यांना क्षात्र धर्म करू नये, काहीतरी उपाय करून पोट भरावं, त्याने क्षात्र धर्माच्या नादी लागू नये. या शब्द प्रमाणांच्या आधारे आपले जे संत होऊन गेलेत, आपल्या संतांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे, समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, जेव्हाही कुठं अडचण वाटली तेव्हा यांच्या शब्द प्रमाणांच्या आधारे, आपल्या वडीलधारी व्यक्तींच्या आधारे, जे धर्म जाणतात त्यांच्या आधारे, आज आपण त्यांचा आधार घेऊन आपल्या धर्माची चिकित्सा धर्माचे पालन करणं गरजेचं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि हे करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जपणं गरजेचं आहे. यावरून आपण आजच्या एवढ्या सगळ्या फापट पसाऱ्याचा एवढंच मला सांगायचं तात्पर्य आहे की पहिली गोष्ट, ब्राह्मण असल्याचा अभिमान ठेवा, त्याची फार गरज आहे. दुसरी गोष्ट, स्वतःचा ब्राह्मण्य जपा. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे. कुठल्याही पद्धतीचा अपराधगंड, कुठल्याही पद्धतीचा अपराध भाव मनामध्ये आणू नका. सगळ्या आरोपांचं चिकित्सा करा. धर्माच्या चिकित्सेच्या आधी स्वतःवर असलेल्या आरोपाची चिकित्सा करा. आणि तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मरा हो, नका शोधू मतांतरे नुमगे पुरे बुडालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे आपले तार्किक आहेत, जे मतवादी लोक आहेत, जे वेगवेगळी मतं तुमच्यावर लागतात, त्यांच्यापासून लांब अंतर ठेवा. राजकीय हिंदुत्वाची आवश्यकता 100% आहे. संघ भाजप त्याच्या पद्धतीनं ते बांधणी त्याची करत आहे. पण जिथे कुठेही संघ असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, कुठलाही पक्ष असो, जिथे कुठेही आपल्या पारंपरिकरित्या चालत आलेल्या गोष्टींवर घाला येईल. जिथे कुठेही शबरीमालेत घुसायचं की नाही घुसायचं हा निर्णय न्यायालय करेल. उद्या न्यायाधीश ठरवतील की ब्रह्मा विष्णू महेश मधला विष्णू काढून टाका, कामाचा नाही आहे तो. असं चालणार आहे का? कन्यादान आता ग्राह्य धरला जाणार नाही, ते करा किंवा नका करू. तुम्ही सप्तपदी करा, तुमचं लग्न ग्राह्य धरलं जाईल. कोर्टाचा निर्णय आहे, माहीत आहे का तुम्हाला? कोर्ट कोण तिथं काय म्हणजे तिथं शंकराचार्य बसलेत का कोर्टात? अहो, जेव्हा कायदा घुसतो, माझ्या इथं टिळकांचा फोटो आहे हॉलमध्ये. आता परशुरामांची मूर्ती जाईल. आधीच माझ्या ब्राह्मण असल्याचा ठपका पेपरात छापून आणलं होतं यांनी. मी टिळकांना खूप मानतो. टिळकांना मी याच्यासाठी मानतो की टिळकांचं एक मत होतं की माझ्या धर्मामध्ये दुसऱ्यांनी ढवळाढवळ करून माझा धर्म बदलू नये. समजलं? माझ्या धर्ममार्तंडांनी माझ्या धर्माची चिकित्सा करावी ना. हे कोण आहेत ही लोक? जास्त बोललो तर तो न्यायालयाचा अवमान होईल. पण माझं असं म्हणणं आहे की बाबा काय चालेल धर्मामध्ये, कुठल्या मंदिरामध्ये कोण प्रवेश करेल, कोणी कुठल्या मंदिरामध्ये प्रवेश करू नये, हा सगळा निर्णय कोणाचा आहे हो? त्या दक्षिणेतल्या मंदिरांचं पावित्र्य आजही कायम आहे. कारण की तिथे त्या पद्धतीने वागणूक होते. आज आपल्या इकडे शासकीय पूजा नावाचा फालतू प्रकार आला आहे. चतुर्थीला मटण खाणाऱ्यांची अतुशासकीय पूजा झाली. कोणाचं गाभाऱ्यात दम घुटतोय तिथं. हा काय फालतूगिरी आहे? हे काय फालतूपणा आहे? शासनाने शासनाचं काम करावं, धर्माचार्यांनी धर्माचं काम करावं. एवढा साधी एक थिन लाईन असली पाहिजे. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे प्रकार घडतील तेव्हा तेव्हा आपण ताकदीने त्याच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे की आमचा धर्म, आमचे धर्ममार्तंड, त्यांची एक बैठक बसवा.
जसं की एक तुंतुणे महाराज शास्त्रींनी आमचे वक्ते बाबा गेल्यावर एक प्रसंग सांगितला होता. त्या प्रसंगामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसलेले होते आणि हा दाभोळकरांचा तो काळा कायदा आला होता. तो काही अंधश्रद्धा विरोधी कायदा नाही आहे, तो हिंदू श्रद्धा विरोधी कायदा आहे. त्याचा फटका आता बसला. सिंदखेड राजाच्या तिथे समृद्धी महामार्गावर एकाने साध्या भावाने, शुद्ध भावाने, शुद्ध अंतःकरणाने महामृत्युंजय मंत्र तिथे, महामृत्युंजय यंत्र तिथे काढलं पूजा करून की बाबा या समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये. काय झालं त्याच्यावर माहीत आहे का? पोलीस कारवाई झाली, आतमध्ये टाकले त्याला. त्या कायद्याच्या अंतर्गत दाभोळकरांच्या, हा दाभोळकरांचा कायदा पहिले घरात घुसल, नंतर तुमच्यात घुसल. तर आमचे वक्ते बाबा त्याच्या खूप विरोधात होते. तर वक्ते बाबा आणि तिथे आपले ते सदानंद मोरे बसलेले होते. तर वक्ते बाबांनी म्हटलं की बाबा तुम्ही आमच्या शंकराचार्यांशी सल्ला मसलत करा, मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना. तर मोरे म्हणतात की अरे शंकराचार्य कोण लागून गेले, त्यांचा काय संबंध, त्यांना काय समजतं. तर वक्ते बाबांनी म्हटलं त्याला, तुला काय झाटा काढतं, तू बाहेर थांब. अशी लोक पाहिजेत बरं, ठाम लोक पाहिजेत एकदम. पण काय दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपली शक्ती कमी पडली आणि तो काळा कायदा पारित झाला. या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चिकित्सा होणं गरजेचं आहे. त्याच्यावर मी लवकरच व्हिडिओ करणार आहे. भयंकर आहेत ती लोक, कोणाशी जुळलेली आहेत, काय जुळलेली आहेत, जबरदस्त ते त्यांचं नेक्सस आहे. त्याच्यामुळे तुमच्या धर्माचे कायदे कोणी करावे हो, याचा निर्णय कोणी घ्यावा. काशीचं धर्मपीठ मेलंय का, पैठणचं मेलंय का? त्याच्यामुळे आपल्या ब्राह्मण्यावर एखादी गोष्ट येईल, आपल्या धर्मावर एखादी गोष्ट येईल, तिथे तिथे आम्ही उभं राहिलो पाहिजे. तिथे तिथे आम्ही ठामपणे मजबूतीने उभं राहिलो पाहिजे. आणि हे आमची ग्लानी झटकल्यानंतर, आमच्यातला परशुराम जागृत केल्यानंतर, आमच्यातला समर्थ रामदास स्वामी जागृत केल्यानंतर आम्हाला ती गोष्ट करता येईल. भगवान परशुराम हे शक्तीचं प्रतीक आहे आणि ती शक्ती, ते साहस, ते बल प्रत्येकाच्या अंगी ते ब्रह्मतेज आणि पर्यायाने ते क्षात्रतेज प्रत्येकामध्ये उतरो, हीच मी भगवान परशुरामांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एवढं बोलून माझे एका व्याख्यान होते ते संपवतो. धन्यवाद. हर हर महादेव. जय श्री.